Hello everyone, good morning. Myself Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivaga. My subject is hospital and clinical pharmacy. So friends, जो क्लिनिकल फार्मसी सेकंड पार्ट आहे त्या क्लिनिकल फार्मसी सेकंड पार्टमधील आजच्या लेक्चरमध्ये आपण जो मॉडर्न डिस्पेन्सिंग ॲस्पेक्ट आहे, मॉडर्न डिस्पेन्सिंग ॲस्पेक्ट मागील लेक्चरमध्ये आपण त्यामधील इंट्रोडक्शन स्टडी केलं होतं. त्यामध्ये गोल्स ऑफ थेरपी आर नॉट अचीव्ड अनलेस द पेशंट अंडरस्टँड अँड फॉलो द इन्स्ट्रक्शन फॉर यूज ऑफ ड्रग प्रिस्क्राईब. इंट्रोडक्शन स्टडी केलं होतं. त्याबद्दल रोल ऑफ फार्मासिस्ट काय आहेत डिस्पेन्सिंग ॲस्पेक्टमध्ये, जे मॉडर्न डिस्पेन्सिंग ॲस्पेक्ट आहेत त्या ठिकाणी रोल ऑफ फार्मासिस्ट काय आहेत ते रोल्स आपण त्या ठिकाणी स्टडी केलेले आहेत मागील लेक्चरमध्ये. त्यानंतर पेशंट काउन्सिलिंग कशा प्रकारे केली जाते, ड्रगचं नाव त्यांना सांगितलं जातं, नेम ऑफ ड्रग, त्यानंतर यूज ऑफ ड्रग अँड इट्स ॲक्शन, देन रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अँड डोसेस शेड्यूल, डोसेस फॉर्म अँड टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, देन डायरेक्शन ऑफ प्रिपरेशन, त्यानंतर डायरेक्शन अँड प्रिकॉशन ऑफ फॉर ॲडमिनिस्ट्रेशन, देन नेक्स्ट वन कॉमन साईड इफेक्ट ऑफ द ड्रग, सेल्फ मॉनिटरिंग of drug therapy, adequate storage of drug, contraindication and interaction of drug and information about the prescription refill हे आपण स्टडी केलेलं होतं. त्यामधील नेम ऑफ द ड्रग अँड इट्स ॲक्शन, त्यानंतर रूट्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, त्यानंतर टाईम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन, ड्युरेशन थेरपी त्याची काय असेल ते, आणि स्टोरेज ऑफ ड्रग्स इथपर्यंत आपण स्टडी केलं होतं. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ द ड्रग. नेक्स्ट जो काउन्सिलिंगचा पॉईंट आहे तो मध्ये नेक्स्ट वन आहे की ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ड्रग कशा प्रकारे त्या ठिकाणी काउन्सिल केलं पाहिजे. म्हणजे त्यामध्ये पॉईंट आहे ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ ड्रग. द पेशंट शूड बी इन्फॉर्म अबाउट द ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ द ड्रग बट इट इज नॉट नेसेसरी टू इन्फॉर्म अबाउट ऑल द साईड इफेक्ट्स. म्हणजे पेशंटला ड्रगच्या ॲडव्हर्स इफेक्टबद्दल माहिती देणं गरजेचं आहे. फार्मासिस्टने त्या ठिकाणी पेशंट जो आहे त्या पेशंटला काउन्सिलिंग करताना काय करणं गरजेचं आहे, तर जो ड्रग त्यांना प्रिस्क्राईब केला असेल त्या प्रिस्क्राईबचे जे साईड इफेक्ट असतील ते साईड इफेक्ट सांगणं गरजेचं आहे किंवा त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. परंतु हेही गरजेचं नाही. काय गरजेचं नाही, इट इज नॉट नेसेसरी टू इन्फॉर्म. काय इन्फॉर्म करणं नेसेसरी नाही, गरजेचं नाही की अबाउट ऑल द साईड इफेक्ट. त्यामधील ऑल साईड इफेक्ट त्या ठिकाणी डिस्क्राईब करणं किंवा इन्फॉर्म करणं त्या ठिकाणी गरजेचं नाही. ॲडव्हर्स इफेक्ट सांगणं गरजेचं आहे परंतु साईड इफेक्ट सांगणं गरजेचं नाही. एक्झाम्पल काय आहे, हेडॅक म्हणजे जे काही डोक्यादुखी असेल ती. इफ इन्फॉर्म अबाउट हेडॅक द पेशंट मे इंड्यूस हेडॅक ड्यू टू सगेशन्स or it may scare the patient into not taking the medicine. आणि जर ड्रगचं साईड इफेक्ट सांगितलं की यामुळे हेडॅक होऊ शकतो किंवा डोकेदुखी होऊ शकते, तर त्यावेळेस पेशंट काय करू शकतो, तर इट मे बी स्केअर द पेशंट इन टू नॉट टेकिंग द मेडिसिन. आणि पेशंट त्या ठिकाणी ते मेडिसिन घेण्यास टाळाटाळ करेल किंवा मेडिसिन घेणार नाही. नेक्स्ट पॉईंट आहे द पेशंट शूड बी इन्फॉर्म ऑफ दोज साईड इफेक्ट विच विल ॲले हिज फिअर्स अँड हेल्प हिम टू अवॉइड इंजुरी. आणि पेशंटला काय इन्फॉर्म केलं पाहिजे, कुठल्या प्रकारचे साईड इफेक्ट सांगितले पाहिजे की दोज साईड इफेक्ट विच विल ॲले हिज फिअर्स, त्यांचं फिअर्स ॲले करणारे, अँड हेल्प हिम टू अवॉइड इंजुरी टू हिमसेल्फ, आणि त्यांची इंजुरी अवॉइड करण्यासाठी त्या ठिकाणी हेल्प करणारे. देन एक्झाम्पल काय आहे मग त्याचं, चेंज इन कलर ऑफ युरिन ड्रॉझिनेस. आणि युरिनचा चेंज, ठीक आहे, हे मेडिसिन घेतल्यानंतर युरिनचा कलर चेंज होऊ शकतो, हे ड्रॉझिनेस होऊ शकतो. अशा प्रकारचे साईड इफेक्ट त्यांना सांगणं गरजेचं आहे. नेक्स्ट वन आहे रेस्ट्रिक्शन. नेक्स्ट काय आहे रेस्ट्रिक्शन. द पेशंट शुड बी वेल इन्फॉर्म रिगार्डिंग द फूड्स अँड ड्रग्स ही शूड अवॉइड ड्युरिंग द थेरपी. आणि पेशंटने काय केलं पाहिजे किंवा पेशंटला कशा प्रकारे इन्फॉर्म केलं पाहिजे रिगार्डिंग द फूड्सच्या रिलेटेड आणि ड्रग ही शूड अवॉइड ड्युरिंग थेरपी.
त्यामध्ये एक्झाम्पल दिले 2 प्रकारचे रेस्ट्रिक्शन त्या ठिकाणी आहेत. एक म्हणजे रेस्ट्रिक्शन ऑफ टायरॅमाइन कंटेनिंग फूड्स इन पेशंट ऑन माओ इनहिबिटर थेरपी. माओ इनहिबिटर थेरपीमध्ये जे रेस्ट्रिक्शन आहेत त्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन ऑफ टायरॅमाइन कंटेनिंग फूड्स, टायरॅमाइन कंटेनिंग जे फूड्स आहेत ते पेशंटमध्ये ऑन माओ इनहिबिटर थेरपीमध्ये. देन नेक्स्ट वन आहे रेस्ट्रिक्शन ऑफ ॲस्पिरिन इन पेशंट ऑन अँटीकायोग्युलंट थेरपी. आणि रेस्ट्रिक्शन कुठं आहे तर ॲस्पिरिन इन ऑन अँटीकोॲग्युलंट थेरपी, अँटीकोॲग्युलंट थेरपीमध्ये. देन नेक्स्ट वन आहे ॲलर्जिक रिॲक्शन. इन दॅट ॲलर्जिक रिॲक्शन बिफोर डिस्पेन्सिंग द ड्रग लाईक पेनिसिलिन और सल्फोनामाइड हॅविंग हायर इन्सिडन्स ऑफ ॲलर्जिक रिॲक्शन. आणि ड्रग डिस्पेन्सिंग करण्यापूर्वी किंवा बिफोर डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग, मग त्यामध्ये कोणत्या प्रकारचे ड्रग आहेत तर एक म्हणजे पेनिसिलिन आणि दुसरा म्हणजे सल्फोनामाइड. हॅविंग हायर इन्सिडन्स, त्यामध्ये हायर इन्सिडन्स होऊ शकतं कशासाठी तर ॲलर्जिक रिॲक्शन त्यामध्ये त्या ठिकाणी होऊ शकते. द फार्मासिस्ट शूड आस्क द पेशंट अबाउट हिज ॲलर्जिक रिॲक्शन इन पास्ट. आणि फार्मासिस्टनं पेशंटला त्यांच्या पास्टमध्ये, त्यांच्या भूतकाळात त्यांना काही ड्रग्सशी रिलेटेड जर ॲलर्जिक रिॲक्शन होत असतील, सपोज हा ड्रग घेतल्यानंतर ॲलर्जिक रिॲक्शन होते, पेनिसिलिन घेतल्यानंतर होऊ शकते किंवा सल्फोनामाइड घेतल्यानंतर एखाद्या पेशंटला ॲलर्जिक रिॲक्शन त्या ठिकाणी होऊ शकते, मग ते विचारलं पाहिजे. फार्मासिस्टने पेशंटला विचारलं पाहिजे की त्यांना कोणत्या प्रकारची जर टॅबलेट घेतली किंवा त्यांनी आत्तापर्यंत एखाद्या प्रकारची टॅबलेट घेतलेली आहे आणि त्या टॅबलेटने, त्या ड्रगनं त्या ठिकाणी त्यांना ॲलर्जिक रिॲक्शन होते, ते विचारणं गरजेचं आहे. इट हेल्प्स इन अवॉइडिंग द फर्दर कॉम्प्लिकेशन ड्युरिंग द ट्रीटमेंट. आणि हे विचारल्यामुळे काय होऊ शकतं तर जे पुढील ट्रीटमेंट आहे किंवा वर्तमान काळातील जी ट्रीटमेंट आहे किंवा फर्दर कॉम्प्लिकेशन जे येणार आहेत ट्रीटमेंटच्या दरम्यान ते अवॉइड करण्यासाठी हे हेल्प करू शकतं. देन नेक्स्ट वन आहे रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेज. त्या रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेज या पॉईंटमध्ये स्टडी करायचं आपल्याला की द पेशंट इज नॉट फॅमिलियर विथ द पॅकेजिंग द प्रोडक्ट ॲज द फार्मासिस्ट. पेशंट हा फॅमिलियर नसतो पॅकेजिंग कशा प्रकारे त्या ठिकाणी ड्रगची पॅकेजिंग केलेली आहे. ज्याप्रमाणे फार्मासिस्ट हा प्रोडक्टच्या पॅकेजिंगशी ज्याप्रमाणे फॅमिलियर असू शकतो, त्याप्रमाणे पेशंट हा फॅमिलियर नसतो पॅकेजिंगशी रिलेटेड. त्यामुळं हेन्स द फार्मासिस्ट शूड डेमॉन्स्ट्रेट द मेथड ऑफ रिमूव्हल ऑफ ड्रग फ्रॉम पॅकेज टू द पेशंट सो दॅट ही कॅन हँडल इट प्रॉपरली. आणि ज्याप्रमाणे पेशंट हा फॅमिलियर नसतो पॅकेजिंगशी रिलेटेड, त्यामुळं फार्मासिस्टने काय केलं पाहिजे, डेमॉन्स्ट्रेशन केलं पाहिजे. त्यांना पेशंटला सांगितलं पाहिजे की कशाप्रकारे ड्रग त्या पॅकेजमधून रिमूव्ह केला पाहिजे किंवा त्यांना डेमॉन्स्ट्रेट केलं पाहिजे अशा प्रकारे हा ड्रग त्या ठिकाणी हा प्रोडक्ट आपण रिमूव्हल केला पाहिजे. आणि हे डेमॉन्स्ट्रेट केल्यामुळे काय होईल तर ही कॅन हँडल इट प्रॉपरली. जे पेशंट असतील ते पेशंट तो ड्रग ते पॅकेज रिमूव्ह करण्यासाठी किंवा रिमूव्ह करताना तो ड्रग प्रॉपरली हँडल करतील आणि प्रॉपरली हँडल करून तो ड्रग त्या ठिकाणी रिमूव्ह केला जाईल. देन नेक्स्ट वन आहे रिफिल इन्फॉर्मेशन रिफिल कशी करायची. त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं द फार्मासिस्ट शूड इन्फॉर्म द पेशंट व्हर्बली वेदर द प्रिस्क्रिप्शन इज रिफिल ऑर नॉट. फार्मासिस्ट पेशंटला इन्फॉर्म करू शकतो कशा प्रकारे, व्हर्बली इन्फॉर्म करू शकतो वेदर द प्रिस्क्रिप्शन इज रिफिलेबल ऑर नॉट. आणि वेदर ती प्रिस्क्रिप्शन रिफिलेबल आहे किंवा नाही हे व्हर्बली त्या ठिकाणी इन्फॉर्म करू शकतो. इफ इट इज देन फॉर हाऊ मेनी टाइम्स, जर असेल तर ती किती वेळा त्या ठिकाणी रिफिल केलेली आहे, इट मे बी रिफिल. आणि जर ती प्रिस्क्रिप्शन रिफिल केलेली असेल तर ती किती वेळेस रिफिल केलेली आहे. इफ इट इज जर असेल तर देन हाऊ मेनी टाइम्स इट मे बी रिफिल, आणि किती वेळ ती रिफिल केलेली. अँड लेंथ ऑफ टाईम ड्युरिंग विच मे बी
रिफिल, त्याचे लेंथ ऑफ टाईम किती आहे त्या ड्युरिंगमध्ये इट मे बी रिफिल केल्याच्या दरम्यान. द नेक्स्ट पॉईंट आहे इफ इट इज नॉन रिफिलेबल, आणि जर ती नॉन रिफिलेबल असेल ही शुड बी इन्फॉर्म सो दॅट ही कॅन कॉन्टॅक्ट द फिजिशियन फॉर द सेम ड्रग इफ निडेड. आणि जर ती प्रिस्क्रिप्शन नॉन रिफिलेबल असेल तर तो जो पेशंट असेल तो कोणी असेल तो काय करू शकतो, ही शुड बी इन्फॉर्म करू शकतो सो दॅट ही कॅन, तो फिजिशियनशी कॉन्टॅक्ट करून सेम ड्रगची जर गरज असेल तर तो ड्रग त्या ठिकाणी परत दिला जाऊ शकतो. देन नेक्स्ट वन आहे पेशंट कॉम्प्लायन्सेस. नेक्स्ट पॉईंट आहे पेशंट कम्प्लायन्सेस. मेनली आपल्याला पेशंट कम्प्लायन्सेस म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे यामध्ये. मग पेशंट कम्प्लायन्सेस त्याची डेफिनेशन काय असू शकते, तर पेशंट कम्प्लायन्सेस इज डिफाईन ॲज द पेशंट्स अंडरस्टँडिंग अँड अधेरन्स टू द डायरेक्शन फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग. मेनली याची डेफिनेशन काय आहे, तर पेशंट कम्प्लायन्सेस म्हणजे काय, पेशंट्स अंडरस्टँडिंग, पेशंटने अंडरस्टँडिंग केलं पाहिजे कशाशी रिलेटेड, टू डायरेक्शन फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग, त्या प्रिस्क्राईब ड्रगवरील काय डायरेक्शन आहेत आणि कशा प्रकारे ते ड्रग त्या ठिकाणी यूज केले पाहिजेत. प्रिस्क्राईब ड्रग यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग, त्या ठिकाणी त्या प्रिस्क्राईब ड्रगचा एक्झॅक्ट यूज काय आहे, कशासाठी कोणत्या प्रकारचा ड्रग आपण यूज करू शकतो, त्याला आपण काय म्हणू शकतो, तर पेशंट कम्प्लायन्सेस. पेशंट कम्प्लायन्सेस म्हणजे काय, पेशंट कम्प्लायन्सेस इज डिफाईन्ड ॲज अंडरस्टँडिंग अँड अधेरन्स, काय अंडरस्टँडिंग आणि अधेरन्स टू डायरेक्शन फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग, काय करणं, अंडरस्टँडिंग करणं, अधेरन्स करणं टू डायरेक्शन्स फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग. देन नेक्स्ट वन आहे, ज्याप्रमाणे पेशंट कम्प्लायन्सेस आहे त्याप्रमाणे पेशंट नॉन कम्प्लायन्स पण आहे. मग नॉन कम्प्लायन्सेस म्हणजे काय, तर पेशंट नॉन कम्प्लायन्सेस मीन्स द पेशंट इज नॉट फॉलोइंग द डायरेक्शन. ज्याप्रमाणे पेशंट कम्प्लायन्सेसमध्ये पेशंट डायरेक्शन फॉलो करतो यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रगच्या, त्याप्रमाणे पेशंट डज नॉट फॉलोइंग द डायरेक्शन्स फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग. प्रिस्क्राईब ड्रगच्या ज्या डायरेक्शन आहे, यूज ऑफ डायरेक्शन ज्या आहेत त्या नॉन कम्प्लायन्सेसमध्ये पेशंट फॉलो करत नाही, म्हणून त्याला आपण काय म्हणतो की पेशंट नॉन कम्प्लायन्सेस. आणि पेशंट कम्प्लायन्सेस म्हणजे काय, पेशंट अंडरस्टँडिंग अँड अधेरन्स किंवा पेशंट फॉलो द डायरेक्शन फॉर यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग्स. द नेक्स्ट पॉईंट आहे ही इज ॲट फॉल्ट फॉर इनॲप्रोप्रिएट यूज ऑफ मेडिकेशन. द नेक्स्ट वन आहे मेनी टाइम्स द नॉन कम्प्लायन्स इज ड्यू टू 2 रिझन. आणि नॉन कम्प्लायन्स कशा प्रकारे कोणत्या 2 रिझनने होतं, तर मेनी टाइम्स नॉन कम्प्लायन्स ड्यू टू 2 रिझनने होऊ शकतं. खालील जे 2 रिझन दिलेले आहेत, ॲडिक्वेट इन्स्ट्रक्शन आणि इन्स्ट्रक्शन आर नॉट प्रेझेंटेड इन मॅनर द पेशंट अंडरस्टँड. हे जे 2 रिझन आहेत, ह्या 2 रिझनमुळे बऱ्याच टायमाला किंवा बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी नॉन कम्प्लायन्स होऊ शकते. त्यामध्ये फर्स्ट रिझन आहे ॲडिक्वेट इन्स्ट्रक्शन्स. त्यामध्ये फर्स्ट वन आहे ॲडिक्वेट इन्स्ट्रक्शन्स आर नॉट प्रोव्हाइडेड टू द पेशंट बाय फार्मासिस्ट ऑर फिजिशियन्स. आणि ॲडिक्वेट जी इन्स्ट्रक्शन आहे ती प्रोव्हाइड होत नाही, कोणाला प्रोव्हाइड होत नाही, पेशंटला बाय फार्मासिस्ट किंवा फिजिशियनद्वारे. देन नेक्स्ट वन आहे इन्स्ट्रक्शन आर नॉट प्रेझेंटेड इन मॅनर दॅट पेशंट अंडरस्टँड. आणि पेशंटला अंडरस्टँड होईन अशा मॅनरमध्ये त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन प्रेझेंट केलेले नसतील, त्यामुळे काय होऊ शकतं, तर इट इज अ मेजर प्रॉब्लेम इन ॲम्ब्युलरी पेशंट अँड चिल्ड्रन. आणि त्यामुळे मेजर प्रॉब्लेम कशामध्ये कोणत्या पेशंटला येऊ शकतं, तर जे ॲम्ब्युलेटरी पेशंट असतील त्यांना आणि चिल्ड्रनमध्ये. देन नेक्स्ट वन आहे इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग. नेक्स्ट पॉईंट आहे इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग. अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रगमध्ये काय, त्याआधी आपल्याला स्टडी करायचं जे बघितलं आपण पेशंट कम्प्लायन्सेस
अंडरस्टँडिंग आणि अदरन्स डायरेक्शन यूज ऑफ प्रिस्क्राईब ड्रग. त्यानंतर नॉन कम्प्लायन्सेसमध्ये त्याच्या उलट डज नॉट फॉलो द इन्स्ट्रक्शन रिगार्डिंग द यूज ऑफ ड्रग. त्यानंतर नेक्स्ट वन आहे कन्सिक्वेन्स ऑफ नॉन कम्प्लायन्सेस. द पेशंट नॉन कम्प्लायन्सेस किंवा द पेशंट नॉन कम्प्लायन्स रिझल्ट इन आयदर अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग और ओव्हर युटिलायझेशन ऑफ ड्रग. त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचं की इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग. इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे इट मे हॅपन ड्यू टू द फॉलोइंग रिझन. आणि इफेक्ट अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग तो कशामुळे होऊ शकतो तर इट मे हॅपन कशामुळे तर ड्यू टू फॉलोइंग रिझन. आणि फॉलोइंग रिझनमुळे आपल्याला इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग होऊ शकतो. त्यामध्ये फर्स्ट वन आहे टेकिंग लेस दॅन प्रेस्क्राईब डोस. आणि जो प्रेस्क्राईब डोस सपोज डॉक्टरने एखादं सिरप सांगितलं किंवा एखादी टॅबलेट सांगितली की सपोज पॅरासिटामॉलची टॅबलेट आहे आणि पॅरासिटामॉल 500 mg चा डोस तुम्हाला दिवसातून 2 वेळेस घ्यायचं सांगितलं, परंतु दिलेल्या डोसपेक्षा कमी डोस त्या ठिकाणी घेतल्यामुळे इफेक्ट होऊ शकतो अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रग त्या ठिकाणी. त्यानंतर त्यामुळे काय सांगितलं की टेकिंग लेस दॅन प्रिस्क्राईब डोस आणि प्रिस्क्राईब डोसपेक्षा कमी डोस घेतल्यामुळं. देन नेक्स्ट वन आहे डिसकंटिन्यूइंग द ड्रग बिफोर कम्प्लिटिंग द कोर्स. आणि बिफोर कंप्लीट होण्याच्या पूर्वी तो ड्रग डिसकंटिन्यू घेणे, कंटिन्यू ते डोस कंप्लीट न करणे त्यामुळे होऊ शकतो. डिसकंटिन्यूइंग द डोस बिफोर कम्प्लिटिंग द कोर्स कंप्लीट करण्यापूर्वी त्या ठिकाणी डोस डिसकंटिन्यू करणं. त्यानंतर थर्ड वन आहे ओमिटिंग 1 or more डोसेस. त्या ठिकाणी आहे थर्ड वन ओमिट करणं किंवा ओमिटिंग 1 or more डोसेस अंडर युटिलायझेशन मे रिझल्ट इन. त्यामध्ये नेक्स्ट वन सांगितलं की त्याच्यामध्ये रिझल्ट काय होऊ शकतात तर त्याच्यामध्ये रिझल्ट आहे रिस्क ऑफ टॉक्झिसिटी. देन नेक्स्ट वन आहे डेंजर ऑफ डेथ. त्यानंतर आहे इन पेशंट विथ CCF कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. त्यानंतर पोटॅशियम क्लोराईड इज ऑल्सो ॲडमिनिस्टर्ड टू दिस पेशंट टू रिप्लेस पोटॅशियम. हे आपल्याला डिटेल स्टडी करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला फर्स्ट वन स्टडी करायचं आहे की रिस्क ऑफ टॉक्झिसिटी. त्यामध्ये फर्स्ट काय होऊ शकतं अंडर युटिलायझेशन मे रिझल्ट इन. फर्स्ट वन रिस्क ऑफ टॉक्झिसिटी आहे, त्यामुळे काय होऊ शकते रिस्क ऑफ टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस आहे, रिस्क आहे. त्यानंतर नेक्स्ट वन पाहिलं होतं आपण डेंजर ऑफ डेथ. त्यामधील फर्स्ट स्टडी करूया रिस्क ऑफ टॉक्झिसिटी. इफ द फिजिशियन इज अनअवेअर of the patient's non-compliance, the physician may increase the frequency of dose or prescribe more potent antihypertensive drugs, which could result in toxicity. जर फिजिशियन पेशंटच्या कंप्लायन्स किंवा पेशंट बद्दल अनअवेअर असेल, त्याला माहीत नसेल की ड्रग त्या ठिकाणी पेशंटला टॉक्झिसिटी होते की नाही ह्या ड्रगमुळे, किंवा इफ द फिजिशियन अनअवेअर फिजिशियनला माहीत नसेल ऑफ द पेशंट नॉन कम्प्लायन्सेस असेल तर त्यामुळे काय होऊ शकतं तर फिजिशियन मे इन्क्रीज द फ्रिक्वेन्सी ऑफ डोस. आणि फिजिशियन काय करू शकतो तर डोसची फ्रिक्वेन्सी त्या ठिकाणी इन्क्रीज करू शकतो किंवा प्रेस्क्राईब मोर पोटंट अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग किंवा मोर पोटंट जे पोटेन्सी जास्त आहे अशा पोटेन्सी जास्त असणारे जे अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग आहेत ते मोर पोटंट अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग त्या ठिकाणी फिजिशियन प्रेस्क्राईब करू शकतो. मग त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो तर विच कुड रिझल्ट इन टॉक्झिसिटी. त्यामुळे त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो तर त्या पेशंटला त्या ड्रगमुळे त्या पोटंट ड्रगमुळे टॉक्झिसिटी होऊ शकते. एक्झाम्पल इन ट्रीटमेंट ऑफ हायपरटेन्सिव्ह पेशंट. आणि हायपरटेन्सिव्ह पेशंटमध्ये जर मोर पोटंट अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग एखाद्या नॉन कम्प्लायन्स पेशंटला प्रेस्क्राईब करण्यात आले तर त्या ठिकाणी त्या पेशंटला त्या ठिकाणी रिस्क ऑफ टॉक्झिसिटी होण्याचे चान्सेस, त्या ठिकाणी टॉक्झिसिटी होऊ शकते. देन नेक्स्ट वन आहे डेंजर ऑफ डेथ. वन रिपोर्ट ऑफ अँटीकन्व्हल्जंट ड्रग्स रिव्हेल्स दॅट
अंडर युटिलायझेशन ऑफ अँटीकन्व्हल्जंट ड्रग्स रिझल्ट इन अनकंट्रोलेबल सीझर्स अँड डेथ. त्या ठिकाणी काय होऊ शकतं तर अँटीकन्व्हल्जंट जे ड्रग्ज आहेत रिव्हेल्स दॅट अंडर युटिलायझेशन ऑफ अँटीकन्व्हल्जंट ड्रग्ज, त्याचा रिझल्ट काय होऊ शकतो त्या अँटीकन्व्हल्जंट ड्रग्जचा जर इफेक्ट झाला त्याचा अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रगमध्ये तर त्याचा रिझल्ट असा होऊ शकतो की अनकंट्रोलेबल सीझर्स येऊ शकतात किंवा सीझर्स होऊ शकतात किंवा त्या ठिकाणी डेथ पण होऊ शकते. देन नेक्स्ट वन आहे इन पेशंट विथ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. CCF म्हणजे काय कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर. इन पेशंट विथ CCF डिगॉक्झिन अँड हायड्रोक्लोरोथायझाइड आर यूज टुगेदर. जे कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर आहे जो डिसीज आहे त्या डिसीजमध्ये काय केलं जातं तर डिगॉक्झिन जे आहे डिजिटॅलिस जे आपण पाहिलं डिजिटॅलिसमधून जे केमिकल कॉन्स्टिट्यूएंट कार्डियक ग्लायकोसाइड्स आपल्याला मिळतं ते कार्डियक ग्लायकोसाइड जे आहे डिगॉक्झिन आणि डिजिटॉक्झिन अशा 2 प्रकारचे कार्डियक ग्लायकोसाइड आपल्याला डिजिटॅलिस ह्या ड्रगपासून अवेलेबल होतात किंवा फाउंड होतात किंवा मिळू शकतात. हे आपण फार्माकोग्नोसीमध्ये कार्डिओटॉनिक्स ड्रगमध्ये स्टडी केलं होतं. त्यामध्ये प्रामुख्याने डिजिटॅलिस हा ड्रग स्टडी केला होता. त्यामधून डिगॉक्झिन आणि डिजिटॉक्झिन हे कार्डियक ग्लायकोसाइड आपल्याला मिळतात. आणि हे कार्डियक ग्लायकोसाइड इन पेशंट विथ कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअर जे पेशंट आहे त्याला डिगॉक्झिन किंवा आणि हायड्रोक्लोरोथायझाइड्स जे ड्रग आहेत ते टुगेदरली यूज केले जातात. देन नेक्स्ट पॉईंट आहे पोटॅशियम क्लोराईड इज ऑल्सो ॲडमिनिस्टर्ड टू दिस पेशंट टू रिप्लेस पोटॅशियम. आणि पोटॅशियम क्लोराईड हे जो ड्रग आहे तो पोटॅशियम क्लोराईड ड्रग ही आपण ॲडमिनिस्टर करू शकतो त्या पेशंटला देऊ शकतो कोणाच्या रिप्लेसमेंटवर पोटॅशियम रिप्लेस करून पोटॅशियम क्लोराईड त्या ठिकाणी आपण देऊ शकतो. देन पोटॅशियम लॉस ऑकर्स ड्यू टू डायरेटिक ॲक्शन. इफ पेशंट स्टॉप टेकिंग पोटॅशियम क्लोराईड, जर पेशंटना पोटॅशियम क्लोराईड घेणं स्टॉप केलं द पोटॅशियम डिप्लेशन रिझल्ट मेकिंग हार्ट मोर सेन्सिटिव्ह टू डिगॉक्झिन अँड टॉक्झिसिटी ऑफ कार्डियक ग्लायकोसाइड ऑकर. आणि जर पोटॅशियम डिप्लेशन झालं किंवा पोटॅशियम स्टॉप केलं त्याचा रिझल्ट काय होऊ शकतं तर हार्ट मोर सेन्सिटिव्ह टू डिगॉक्झिन आणि त्यामुळे टॉक्झिसिटी ऑफ कार्डियक ग्लायकोसाइडची जी टॉक्झिसिटी आहे ती त्या ठिकाणी ऑकर होऊ शकते. काय कार्डियक ग्लायकोसाइडची टॉक्झिसिटी. देन नेक्स्ट वन आहे डी पॉईंट त्यामधील इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन ऑफ ड्रगमधील इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज. डी पॉईंट आहे इन ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शियस डिसीज विथ अँटीबायोटिक थेरपी. In treatment of infectious disease with antibiotic therapy, the patient may stop taking the drug when symptoms disappear and hence he will not use all the prescribed medication. आणि जर इन्फेक्शियस डिसीजची ट्रीटमेंट एखाद्या पेशंटची सुरू असेल विथ अँटीबायोटिक थेरपी म्हणजे इन्फेक्शियस डिसीज असेल त्याला अँटीबायोटिक थेरपी दिली जाते परंतु पेशंट मे स्टॉप टेकिंग द ड्रग व्हेन सिम्पटम डिसॲपियर. आणि त्या पेशंट तो अँटीबायोटिक थेरपी घेत आहे परंतु काही सपोज आज त्याने अँटीबायोटिक थेरपी चालू केली आणि 2 दिवसाने त्याला रिझल्ट आला परंतु त्याची जी त्याला थेरपी सांगितली आहे 10 दिवस किंवा 1 महिनाभर ती ट्रीटमेंट घ्यायची अँटीबायोटिक थेरपीची इन्फेक्शियस डिसीजच्या संदर्भात परंतु त्याला रिझल्ट दिसू लागला आणि त्याचे सिम्पटम कमी झाले डिसॲपियर झाले आणि डिसॲपियर झाल्यामुळे पेशंटने काय केलं तर ती ट्रीटमेंट त्याच ठिकाणी स्टॉप केली म्हणजे ड्रग घेतले म्हणजे पेशंटला असं वाटलं की ठीक आहे मी ठणठणीत झालो आता इन्फेक्शियस डिसीज बरा झाला आहे माझा आणि मला ही अँटीबायोटिक थेरपी घेण्याची काही गरज नाही आणि त्या ठिकाणीच त्या पेशंटनं ती ट्रीटमेंट स्टॉप केली तर त्यावेळेस काय रिझल्ट होऊ शकतो तर दिस रिझल्ट इन
रेक्युरन्स ऑफ द इन्फेक्शन. आणि त्यामुळं काय होऊ शकतं तर जे इन्फेक्शन्स आहेत ते रेक्युरन्स होऊ शकतं. त्याचा रिझल्ट काय येऊ शकतो तर त्याचा रिझल्ट येऊ शकतो दिस रिझल्ट इन रेक्युरन्स ऑफ द इन्फेक्शन. त्याचं एक्झाम्पल काय आहे ट्युबरकुलोसिस. ट्युबरकुलोसिस जे आहे त्याचा एक्झाम्पल आहे. त्यानंतर नेक्स्ट वन आहे ओमिटिंग सिंगल डोस ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मे रिझल्ट इन ॲन अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी. नेक्स्ट वन आहे ओमिटिंग सिंगल डोस ऑफ कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स मे रिझल्ट इन ॲन अनवॉन्टेड प्रेग्नेन्सी. देन नेक्स्ट पॉईंट आहे इफेक्ट ऑफ ओव्हर युटिलायझेशन. आपण फर्स्ट जो पॉईंट स्टडी केला तो होता इफेक्ट ऑफ अंडर युटिलायझेशन. अंडर युटिलायझेशनमध्ये ड्रगचे काही इफेक्ट होतात. त्याचप्रमाणे आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो नेक्स्ट पॉईंट आपण स्टडी करणार आहोत ओव्हर युटिलायझेशनमध्ये ड्रगचे कोणकोणते त्या ठिकाणी इफेक्ट होतात. त्यामध्ये ड्रग इट मे हॅपन ड्यू टू द फॉलोइंग रिझन. आणि कशामुळे होतात तर फॉलोइंग रिझनमुळं हे संभाव्य होऊ शकतात. हे फॉलोइंग रिझन आहेत कशाचे इफेक्ट ऑफ ओव्हर युटिलायझेशनचे. त्यामध्ये फर्स्ट वन आहे टेकिंग मोर दॅन द प्रेस्क्राईब डोस. आणि फर्स्ट आपण अंडर युटिलायझेशनमध्ये स्टडी केलं होतं की प्रेस्क्राईब डोसपेक्षा कमी डोस घेतल्यामुळे होऊ शकतं. त्याच्याविरुद्ध फर्स्ट रिझन काय आहे ओव्हर युटिलायझेशनमध्ये की जो प्रेस्क्राईब डोस केलेला आहे तो प्रेस्क्राईब डोसपेक्षा जास्त डोस घेतल्यामुळं फर्स्ट रिझन आहे. त्यानंतर टेकिंग मोर दॅन प्रेस्क्राईब नंबर ऑफ डोस. आणि जर 3 दिवसातून 3 डोस घ्यायचे सांगितले त्यापैकी जर एखाद्या पेशंटने 4 डोस घेतले तर मोर नंबर डोस घेतल्यामुळेही त्या ठिकाणी ओव्हर युटिलायझेशन ऑफ ड्रग होऊ शकतं. त्यानंतर टेकिंग अ डोस ॲट टाईम अदर दॅन व्हेन निडेड. आणि गरज नसताना कुठल्याही टायमाला जर डोस घेतला तर त्यामुळंही इफेक्ट ऑफ ओव्हर युटिलायझेशन ऑफ ड्रग होऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे टेकिंग सेम मेडिकेशन फ्रॉम 2 or more different bottles सायमल्टेनियसली. आणि सायमल्टेनियसली सेम प्रकारचं मेडिकेशन जर घेतलं 2 डिफरंट बॉटलमध्ये सपोज पॅरासिटामॉल सिरप आहे आणि दुसरी एक बॉटल आहे त्यामध्ये पॅरासिटामॉल फिनिलफिनेरामाइन आणि एखादं आणखी कप ट्रीटमेंट करणारं एखादा ड्रग आणखी आहे त्यामध्ये. परंतु दोन्ही सेममध्ये पॅरासिटामॉल आहे फिनिलफिनेरामाइन आहे आणि त्या दोन्ही बॉटलचं डोस जर एकत्र घेतला त्यामुळे सुद्धा हे काय होऊ शकतं ओव्हर युटिलायझेशन ऑफ ड्रग होऊ शकतं. देन फॅक्टर ऑफ कंट्रीब्युटिंग नॉन कम्प्लायन्स. त्याच्यामध्ये फॉलोइंग आर द व्हेरियस फॅक्टर दॅट रिझल्ट इन पेशंट नॉन कम्प्लायन्स. फॉलोइंग व्हेरियस फॅक्टर त्या ठिकाणी अफेक्ट करतात रिझल्ट त्याचा पेशंट नॉन कम्प्लायन्समध्ये आहे. त्याच्यामध्ये पुअर अंडरस्टँडिंग द इन्स्ट्रक्शनची पुअर अंडरस्टँडिंग केल्यामुळे. त्यानंतर अनप्लिझंट टेस्ट ऑफ मेडिकेशन. त्यानंतर फिअर बिकमिंग द ड्रग डिपेंडन्स. देन साईड इफेक्ट ऑफ द ड्रग मल्टिपल ड्रग थेरपी. then asymptomatic nature of the patient, then delay of physician or pharmacist result in board waiting for the drug, then measurement of medication, cost of medication, frequency of administration, and last one is a duration of therapy of illness. हे जे फॅक्टर आहेत कंट्रीब्युटिंग करणारे नॉन कम्प्लायन्सेसमध्ये ते जे फॅक्टर आहेत पुअर अंडरस्टँडिंग त्याबद्दल हे जे काही 11-12 फॅक्टर आहेत ते 11-12 फॅक्टर आपण डीपली नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू अगेन. अँड रिमेनिंग पॉईंट ऑर रिमेनिंग फॅक्टर डिटेल स्टडी will be in next lecture. Thank you again.